सर्वप्रथम क्रांतीसूर्य न्यूज परिवाराच्या वतीने सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ईश्वरपूर तालुका वाळवा येथील ड्रेनेज साफसफाई दरम्यान 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेप्रकरणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सांगली यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन सादर केले। यावेळी युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सदर घटना ही केवळ अपघात नसून व्यवस्थात्मक हत्या असल्याचा आरोप केला। संबंधित कंपनी, ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच 3 निष्पाप कामगारांचा बळी गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की ड्रेनेजमध्ये काम करताना कोणतीही सुरक्षा साधने न देता कामगारांना उतरवणे हे डोक्यावरून मैला वाहून नेण्यास मनाई करणारा कायदा 2013 तसेच कामगार सुरक्षा व आरोग्य संहिता 2020 यांचे सरळ उल्लंघन आहे। या प्रकरणी संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाच्या सादर केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: दोषी कंपनी, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत। मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी किमान 50 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी। एका सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी। उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींना निलंबित करावे। राज्यभर ड्रेनेज व मॅन्युअल स्कॅव्हेजिंगवर तात्काळ बंदी घालावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, महासचिव अनिल मोरेसर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, सामिकू शहर उपाध्यक्ष मोहन साबळे, युवक जिल्हाध्यक्ष सुमेध माने, महासचिव नवीन कुमार कांबळे, जिल्हा सदस्य अनिल अंकल खोपे, गोरख कांबळे, अप्पासाहेब सोमदे, सुरेश सराटीकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान योग्य कारवाई न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युनियनने दिला आहे। 28 डिसेंबर 2025 रोजी ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे एपिक यार्न्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये, ही कंपनी खाजगी आहे, याचे ड्रेनेजची साफसफाई करत असताना 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सचिन चव्हाण, विशाल जाधव, सागर माळी असे हे 3 कामगार आहेत। त्या मृत्यू पाठीमागं प्रशासनाची निष्काळजीपणा, याच्यामध्ये तिथली या कंपनीचा मालक, संबंधित ठेकेदार, तिथला सुपरवायझर, सुरक्षा अधिकारी आणि संबंधित प्रशासकीय सगळी यंत्रणा यामध्ये दोषी आहेत। खरं म्हणजे या देशामध्ये महिला साफ करायचं किंवा डोक्यावर घालायचं याला बंदी आहे। असं असताना सुद्धा या सांगली जिल्ह्यामध्ये महिला डोक्यावर वाहून नेणं, त्या चेंबरमध्ये उतरणं आणि कोणत्याही यंत्रणा किंवा टेक्निकल याचा वापर न करता, इन्स्ट्रुमेंटचा वापर न करता, हाताने करणं, असं करत असताना या कामगारांचा तिथं गुदमरून मृत्यू झालेला आहे। आणि याला जे काही दोषी आहेत, या सर्व दोषींच्यावर प्रशासनानं फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। कारण म्हणजे कलम 5 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीस मॅन्युअल स्कॅव्हेजिंगसाठी नियुक्ती करण्यास बंदी आहे। कलम 7 नुसार कोणालाही गटार, सेप्टिक टँक, ड्रेनेजमध्ये उतरण्यास मनाई आहे। कलम 8 व 9 नुसार या उल्लंघन करणाऱ्या संबंधित सिस्टीमला कारावासामध्ये दंडावधी शिक्षेची तरतूद आहे। आणि कलम 10 मृत्यू झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे। परंतु ही घटना 28 घडल्यापासून आजपर्यंत त्याची कुठल्याही प्रशासनानं त्याची दखल घेतलेली नाही किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पावलं उचललेली नाहीत। आज आमच्या वतीनं म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संस्थेच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करत आहे की या संबंधित ही जी काही सिस्टीम आहे, या प्रशासन व्यवस्थेत जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे त्यांच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना सरकारी नोकरी द्यावी, त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी आणि इथून पुढे अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद।
क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.